नमस्ते, मी रुचिता जाधव। माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण आरी वर्क करण्यासाठी किती इंचाचा स्टँड लागतो, किती इंचाची रिंग लागते, तसंच त्या स्टँड कसा फिक्स करायचा व त्या स्टँडला फॅब्रिक कसं फिक्स करायचं हे दाखवणार आहे। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आरीसाठी लागणारं स्टँड कसं फिट करायचं हे आता आपण पाहूयात। त्याच्यासाठी ही 18 इंचाची रिंग घेतलेली आहे। हे 18 इंचाचं स्टँड, ह्याला असे 4 पाय येतात। मास्किंग टेप, हा टेप मी ह्या रिंगला लावून घेतलेला आहे आणि 14 नंबरचा पाना। रिंग ॲडजस्ट करण्यासाठी ह्या पाण्याची गरज लागते। आता मी स्टँड कसं लावायचं हे दाखवणार आहे। हे 4 पाय आहेत, ते या होल मध्ये घालून घ्यायचे आहेत। ह्याला स्क्रू आहे। हे स्क्रू टाईट करून घ्यायचे, म्हणजे स्टँड आपला हलत नाही। सगळे पाय चांगले टाईट झाले का आहेत की नाही हे पाहायचं। हे स्टँडला पाय लावून झालेले आहेत। आता आपण ह्या स्टँडला रिंग लावून घेणार आहोत। ह्याला मी मास्किंग टेप ह्याच्यासाठी लावलेला आहे की आपलं कापड जे आहे आपण वर्क करणार आहोत ब्लाउज पीसवर ते फाटू नये म्हणून। ह्याला आत लाकडाची रिंग आहे, त्याच्या एजेस अशा कडक असतात, त्याच्यामुळे आपलं ब्लाउज पीस फाटू शकतं। आपण ब्लाउज पीस ह्याला एकदम ताणून घेतो, कापड एकदम ताणून लावतो, त्याच्यामुळे हे फाटू नये म्हणून मी हा टेप लावलेला आहे। ही रिंग मधली आतली रिंग मी ह्याला लावून घेतलेली आहे। एकदम टाईट आहे की नाही पाहायचं, हे असं उचलून पाहायचं। रिंग पडत नाहीये ना। रिंग जर आपली ही हालत किंवा पडत असेल तर इथे हे स्क्रू आपण 14 नंबरच्या पाण्याने लूज किंवा टाईट करू शकतो। माझी इथे रिंग एकदम फिक्स बसलेली आहे। त्याच्यावर आता ही स्क्रू असलेली रिंग या रिंगवर ठेवायची। हे टाईट आहे की नाही पाहायचं, चेक करायचं। ही रिंग एकदम टाईट बसली पाहिजे स्टँडला, म्हणजे आपलं कापड हालत नाही। एकदम व्यवस्थित रिंग बसलेली आहे। इथे ॲडजस्ट करायला स्क्रू असतो। हे बघा, अशा पद्धतीने आपण स्टँडला रिंग लावून घ्यायची। आता ह्या स्टँडला ब्लाउज पीस कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवते। इथे मी रेड कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे। ही वरची स्क्रू असलेली रिंग काढून घ्यायची। ही खालची रिंग स्टँडला तशीच ठेवायची। ह्याच्यावर आपला ब्लाउज पीस सरळ बाजूने टाकलेला आहे। ही ब्लाउज पीसची उलटी बाजू आहे। हे सरळ बाजूने आपण वर्क करताना सरळ बाजूनेच वर्क करतो। सरळ बाजूने ब्लाउज पीस ठेवलेला आहे। त्याच्यावर ही रिंग लावायची। कापड ओढून घ्यायचं। हे कापड एकदम टाईट बसलं पाहिजे। एक कापड टाईट असलं म्हणजे वर्क करताना अजिबात त्रास होत नाही, पटपट वर्क होतं आणि फिनिशिंग छान येते वर्कला। सगळ्या बाजूने अगोदर कापड ओढून घ्यायचं आणि नंतर इथे हा स्क्रू टाईट करून घ्यायचा। हे बघायचं, हे बघा इथे कापड किती माझं टाईट झालेलं आहे। जिथे तुम्हाला लूज वाटेल तिथून परत कापड ओढून घ्या। इथे
मी टाईट करून घेतलं. अशा प्रकारे हा ब्लाऊज पीस आपल्या स्टँडला लावून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.